एका बाजूला पाहायला मिळेल ते म्हणजे भादाने विपक्ष जुनांदुर्की संघ. जुनांदुर्की संघाच्या संघनायकाने मला वाटतंय कॉम्बॉक्समधून टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर भादाने संघ आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून सामना सुरू करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो या अतिशय आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. महायुती चषकावर आपलं नाव करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी काही क्षणात सुरू होतोय आणि त्यासाठी त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही ऐकत राहा, तुम्ही पाहत राहा. अतिशय महत्त्वाचा सामना मी आमंत्रित करतोय. मोरणी गावचा बुलंद आवाज, एक स्वीट व्हॉइस प्रवीणजी शिंदे यांना. तर चला ऐकूया प्रवीणजी शिंदे यांना. धन्यवाद संजय दादा. दोन्ही टीमला सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कालच्या दिवसामध्ये धोंडावडवली संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखतोय आणि आजच्या दिवसामध्ये पाहायचं टीम जुनांदुर्की आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ भादाने. या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. सर्वप्रथम दोन्ही टीम्सला विनंती आहे, सामना कोणीही जिंकू द्या, खेळामध्ये जय पराजय हा होत असतो, परंतु वेळेचं बंधन असेल दोन्ही टीमला. ही सूचना आपण सर्वप्रथम लक्षात घ्या. टीम जुनांदुर्की संघ आपण बॅटिंग घेतली आहे, त्यामुळे आपण खेळाडूवृत्ती दाखवा, कारण दुसऱ्या डावामध्ये टीम भादाने संघाला बॅटिंग करायची आहे आणि कोणत्या प्रकारचा बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही याची आपण काळजी घ्या. कुंदे स्पोर्ट कुंदे आयोजित महायुती चषक 2025 चा हा महासंग्राम. सलामीची जोडी मैदानात दाखल करा जुनांदुर्की टीम. भूषण पाटील यांच्या माध्यमातून जुनांदुर्की संघाला शुभेच्छा. धन्यवाद. चला सलामीची जोडी जाऊ द्या. जुनांदुर्की संघ घाई करा, कारण दोन्ही संघ आपल्या तालुक्यातील आहेत आणि विशेषतः संघ दोन्ही आपल्या जवळचे आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे की आपण चांगला खेळ दाखवा, शिस्तीचं पालन करा आणि खेळाडूवृत्ती दाखवा. विशेषतः क्वालिफायरचा सामना, या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. अनेक संघांनी सहभाग आतापर्यंत दर्शविला, त्यापैकी आजच्या दिवसातील हा अंतिम शेवटचा सामना आपल्या भेटीला आलाय. जुनांदुर्की आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय टीम भादाने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोटू आणि त्याच्या साथीने फलंदाज भावेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 2 ओव्हरचा हा सामना. तर पहिल्या क्रमांकाचा षटक मार्गस्थ करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शिवम सज्ज झालाय. या शिवमने आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपली छाप सोडली आहे. चला बांधाने टीम आपण घाई करा, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मॅचला इथे मात्र सुरुवात होती. पहिला बॉल क्वालिफायर मॅच मधला ओव्हर द विकेटने पहिला बॉल सन्मानित केला. सॉफ्ट हँड चेंडूला खेळून काढले पॉइंट रिझन मध्ये. पहिली धाव इथे आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या इथे कंप्लीट केले. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलं आणि तिसरी धाव सुद्धा इथे चांगल्या पद्धतीने पूर्ण केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट मात्र या ठिकाणी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. कॉल कॉम्पिटिशन चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. या 3 धावेने टीमचा श्री गणेश होत असताना फळकावरती धावा जोडल्या गेल्या. पहिल्या बॉल वरती आले 3 धावा. क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. जय कोणाच्या वाट्याला जाईल, पराजय कोणाच्या वाट्याला येईल, अस्तित्वाची लढाई. इथे मात्र जो जिंकणारा संघ आहे तो आकर्षक ट्रॉफीवरती आपल्या गावाचं, आपल्या संघाचं नाव कोरणार आहे. पुढचा बॉल यावेळेला मात्र स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. इथे मात्र चांगली फेकी झाली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या बॉल वरती सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 3 धावा धावफळकावरती. 4 या अंकावरती गोटू आणि भावेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोटू स्ट्रायकर एंड वरती असतील, ज्यांनी 1 चेंडूचा सामना केलाय, 3 धावांचं योगदान दिलंय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज असतील. यावेळेला पहा जबरदस्त क्लासिकल स्टोर. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. चेंडू थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. क्लासिकल स्ट्रोक आणि फुलर लेनचा बॉल होता. प्रॉपर टायमिंग होता फटक्यामध्ये. गोटू खूप चांगली बॅटिंग करतायत. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात करून देतात आपल्या टीमला. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावसंख्या धावफळकावरती 8 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम जुनांदुर्की संघ. शिवमने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना संपन्न केले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शिवम राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन जाईल गोटूसाठी. यावेळेला मात्र दिलस्कूप केला गेला. अगदी चाणक्य पद्धतीचा बॉल आहे. आउटफील्ड पार्ट आहे. चेंडू इथे देखील थांबणार नाहीये, निघून जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन्ही चौकार आपण पाहिले तर क्लासिकल पाहायला मिळाले. गो टू ऑन अ फायर.
नंतर सूर्यकुमार यादव याची आठवण आली. अशा पद्धतीचे तो स्ट्रोक सातत्याने खेळत असतो आणि त्याच पद्धतीचा हा स्ट्रोक खेळ आहे गोटूनं. धावसंख्या 12 या अंकावरती चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. एक चांगल्या सुस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना जुना नांदुरकी संघ विकेट घ्यावी लागेल. गोलंदाजाला एक चांगल्या स्तरावरती जाऊन पोहोचला. इथे पहा बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज बाद. पहिला धक्का जुना नांदुरकी संघाला 12 या अंकावरती. विकेट आली आहे. ज्या विकेटची सक्त गरज होती भादाने टीमला ती विकेट प्राप्त करून दिली आहे गोलंदाज शिवमनं. पहिल्या 4 षटकामध्ये तब्बल 12 धावा त्यांनी खर्च केला, परंतु 5व्या क्रमांकाचा बॉल आणि त्याला बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे. नवीन फलंदाज विशाल मैदानामध्ये एंटर झालाय. अंतिम बॉल शिल्लक आहे षटकातील. धावसंख्या 12 वरती असताना आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. टॉप 4 मध्ये पोहोचण्याकरिता हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. टीम धोंडावडवली संघ मात्र वाट पाहत असेल युट्यूबच्या माध्यमातून, ते देखील ही सामन्याचा आनंद घेत असतील, कारण इथे जिंकणारा संघ टीम धोंडावडवली संघाच्या विरुद्ध सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये खेळताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न देह यष्टीवरती हा चेंडू आदळलाय आणि त्यानंतर एक धाव इथे कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1 गडी बाद 13. बॅटिंग करत असताना जुना नांदुरकी संघ. उद्या निश्चित ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे आपल्याला सामने पाहायला मिळतील. उद्या ठीक 9:30 वाजता आपल्याला पहिला सामना पाहायला मिळेल. उद्या पहिला सामना निश्चितपणाने आपल्याला एक बिग फाईट पाहायला मिळेल. जेबी स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या समवेत असेल बाबा स्पोर्ट्स केळे. दुसरा सामना असेल केव्हीपीसी कांदळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये उत्वेश्वर क्रिकेट संघ पाचगाव. तिसरा सामना असेल जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खरिवली ओझी. त्यानंतर जय बजरंग खरिवली विरुद्ध एकविरा पाचापूर आणि शेवटचा सामना असेल कुंदे स्पोर्ट कुंदे विरुद्ध दाभाड 0666. हा उद्याचा शेड्यूल आहे ओमसाई क्रिकेट असोसिएशनचा. ठीक 9:30 वाजता पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. जेबी वडवली विरुद्ध बाबा स्पोर्ट्स केळे. देवराज गोलंदाजीला येत आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आलत. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन विशालाने एक बॉलचा सामना केलाय, 1 धावेचे योगदान दिलंय. येणारे 6 बॉल खूप महत्वाचे ठरतील दोन्ही टीमसाठी. येणाऱ्या 6 बॉल वरती टार्गेट सेट होईल. पहिला बॉल खोलवर टप्पाचा बॉल इनसाइड एज. शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक. एक व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 14 धावा. खूप महत्वपूर्ण लढत, महत्वाची लढत आपण पाहतोय. दोन्ही संघासाठी खऱ्या अर्थानं हा सामना करो मरोचा आहे. अभी नाही तो कभी नाही. इथे तुम्ही जिंकलात तर एक मानाची सन्मानाची ट्रॉफी आपल्या गावात जाईल आणि इथून जर तुम्ही पराभूत झालात तर या स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला निघून जावं लागेल. त्यामुळे इथे तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील, जिद्द ठेवावी लागेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाच्या बॉलवरती सिंगल आली आहे. स्ट्रायकर एंड वरती आता इथून भावेश पाहायला मिळतील. गोटूने चांगली बॅटिंग केली होती. भावेशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल. ओहो, काय बॉल मार्गस्थ केलाय. कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाही. असं म्हणतात ना की नेटवर्क मोबाईल मध्ये आणि फुटवर्क क्रिकेटमध्ये या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. इथे फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला गोलंदाजानं. धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज देवराज. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट. महत्वाची लढत, क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये कोण आपलं अस्तित्व कायम राखणार याकडे प्रेक्षकांची उत्कंठा शिकेला पोहोचली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय ओव्हर द विकेटने. यावेळेला चेंडूला सोडून दिलं गेलंय. पंचांचा वाईटचा इशारा झालाय. अवंतर धाव मिळेल. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पंच सुनील थाळके यांचा मात्र वाईटचा इशारा झालाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 15 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि येणाऱ्या 4 बॉलवरती धावा रोखल्या जातील की धावा खेचल्या जातील ही देखील जुगलबंदी असेल या 2 टीम्स आणि या 2 खेळाडूंमधली. गोलंदाज विरुद्ध फलंदाज. देवराज राईट ओव्हर द विकेटने बॉल मार्गस्थ करतील बॅटर भावेश साठी. यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळ सरपला बॅटने लेफ्ट राईट फटका. चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. 6 धावासाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त. बॅटच्या रडार मध्ये ओव्हर पिच होता. लवकर पिक केला आणि त्याला मात्र फेकून दिले 6 धावांसाठी. मिस्टर भावेश ऑन फायर. या महत्वपूर्ण लढतीमध्ये आपलं श्रेय देत असताना आपल्या टीमला 21
21 धावा धावफलकावरती जोडल्या गेले या षटकाराच्या साह्यानं. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज धावायला सुरुवात करतोय. यावेळेला चांगला बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न नाही. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. तिथून मात्र इथून एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 22 अंकावरती. पहा अधिक प्रमाणामध्ये. यस, इट इज अ वाईट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा. 22 धावा धावफलकावरती. विनंती असेल की पंचांवरती कोणत्या प्रकारचा आक्षेप घेऊ नका. अजून देखील षटकातले 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड वरती भावेश आहेत. षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय, परंतु इथे धावा रोखावे लागतील देवराजला, कारण दुसऱ्या डावामध्ये थोडंसं दमट वातावरणाला सामोरे जावं लागेल. इथे पहा पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि खूप चांगला झेल या ठिकाणी टिपलाय. रनिंग कॅच या ठिकाणी पकडली गेली आहे. फलंदाज भावेश इथे बाद होईल. धक्का क्रमांक 2 टीम जून अंदुरकी संघाला. कशी रंगात रंगात आली ही मॅच. रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची कॅच. या फिल्डरनी घेतली याची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मयूर. धावसंख्येचा फलक पाहतोय. 22 अंकावरती 2 विकेट्स गमावले. 2 बॉलचा खेळ अजून देखील शेष आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती धावा किती येणार आणि टीम भादाणे संघासमोर टार्गेट किती राहणार, या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ना खेळत आम्ही पैशासाठी, ना खेळत नावासाठी. आम्ही खेळतो आमच्या गावच्या अस्मितेसाठी. या अस्मिता कोण जपणार. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडूचा पाठलाग केला जातोय. पहा नशिबाची साथ मिळते जून अंदुरकी संघाला. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. दमदार शानदार चौकार. फलंदाज आल्या आल्या आपल्या हात खोलतोय. मयूरच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. या चौकाराच्या साह्यानं सांघिक धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा अंतिम बॉल या इनिंग्स मधला. यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दमट वातावरण देखील पाहायला मिळेल. त्यामुळे टीम भादाणे संघाने थोडी घाई करणं गरजेचं आहे. याचा त्रास आपल्यालाच होईल. एकंदरीत आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती पहिल्या डावामध्ये जोडल्यात. 11 बॉलवरती शेवटचा बॉल राईट मोर द विकेटने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. अगदी पाहिलं तर क्षेत्र खाली आहे. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. आणखीन एक दमदार शानदार चौकार मिस्टर मयूरच्या बॅटमधून. अरे दात खाऊन असा फटका मारेला. अरे फलंदाजानी चौकार मारेला. या फलंदाजानी चौकार मारेला. पहा पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 या अंकावरती. विजयासाठी 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. तर विनंती असेल विशेषतः टीम जून अंदुरकी संघाला, आपण धावत जाऊन क्षेत्ररक्षण लावा. खेळाडूवृत्ती दाखवायची आहे, कारण दुसऱ्या डावामध्ये भादाणे टीमला बॅटिंग करायचे आणि त्याच अनुषंगाने आपण स्पीडअप करा. 12 बॉलमध्ये 31 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. लक्ष्य मोठं असेल तरी देखील टीम भादाणेकडे ती गुणवत्ता आहे. सकाळच्या सत्रापासून त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये प्रवास खूप चांगला राहिलाय. खेळ दर्जेदार राहिलाय आणि टार्गेट चेस करण्यासाठी ते देखील समर्थ असतील. त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये देखील प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. टीम भादाणे टार्गेट चेस करण्यासाठी सक्षम उभे असतील. बारा बॉलमध्ये 31 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. एक मोठं टार्गेट आहे. मोठं टार्गेट याकरिता आहे कारण दमट वातावरण आणि या अंधार देखील पसरताना आपण पाहतोय, त्यामुळे मोठं टार्गेट असेल. आपण या स्पर्धेमध्ये अनेकदा पाहिले, अनेकदा टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केल्या की पहिल्या डावामध्ये ज्याने बॅटिंग केले ना तो सरस ठरलाय. परंतु इथे जर तो इतिहास मोडीत काढायचा असेल टीम भादाणे संघाला, तर ऐतिहासिक कामगिरी रचायची असेल तर मनोबल त्यांचं स्ट्रॉंग त्यांना ठेवावं लागेल. हा देखील एक अनोखा इतिहास असेल या मैदानावरचा. या मॅच मध्ये सर्वात महत्वाचं संजय दादा पाटील काय होतं तर तो टॉस आणि ती नशिबाची साथ जून अंदुरकीला मिळाली. अनेकदा आपण पाहिलंय या स्पर्धेमध्ये या ग्राउंडवरती ज्यांनी पहिली बॅटिंग केल्या तो सरस ठरलाय. परंतु तो रेकॉर्ड आज इथे मात्र मोडीत काढला जाईल का भादाणे संघाच्या वतीनं.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विश्वास पुन्हा एकदा विश्वासवरती विश्वास दाखवला गेलाय आणि त्याच्या साथीने देवराज ही A1 जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. टीम भादाने संघाकडून 12 बॉल मध्ये 31 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय आणि हे लक्ष गाठायचं असेल तर आता मात्र महाभारतामध्ये हात घालावा लागेल या दोन फलंदाजांना. ज्यावेळेला गुरु द्रोणाचार्याने अर्जुनाला विचारलं होतं की तुला पक्षाचा डोळा दिसतो का, त्यावेळेला अर्जुनाने उत्तर दिलं होतं मला पक्षी दिसत नाहीये तर मला पक्षाचा डोळा दिसतोय. आणि तेच या ठिकाणी कार्य करायचं या दोन सलामीवीरांना. इथे टार्गेट किती मोठं आहे हे महत्वाचं नाहीये, मला फक्त चौफेर फलंदाजी करायची आहे आणि माझ्या संघाला विजयी करायचे आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवावं लागेल बॅट्समन देवराज आणि विश्वासला. पहिल्या क्रमांकाचं षटक मयूर घेऊन येतोय ज्याने खूप चांगली बॅटिंग केली होती. आता गोलंदाजीमध्ये तो सज्ज झालाय. 12 बॉल 31 ची गरज. पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन विश्वास आहेत. ओव्हर द विकेटने पहिला बॉल पहा, हम भी किसी से कम नहीं, ठोसा दिलाय फलंदाज विश्वासनं. दाखवला पहिल्या बॉल वरती आपला जोर, आला पहिल्या बॉल वरती A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. अरे दात खाऊन असा फटका मारेला, अरे फलंदाजानी चौकार मारेला, या फलंदाजानी चौकार मारेला. अगदी बॅटच्या रडार मध्ये बॉल होता आणि एक्स्ट्रा कव्हरचा जो खेळ होता तो इनफिल्डच्या आतमध्ये होता आणि त्याचाच फायदा उचललाय फलंदाजानं. पहिल्याच बॉलवरती घणागती प्रहार, पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. या चौकारानं आत्मविश्वास उंचावलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळा मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला उडून दिलाय. अगदी पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. विश्वास ऑन फायर. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्युत्तर चोख दिलं जात आहे. ज्या पद्धतीने आपण कबड्डी खेळामध्ये पाहतो, ज्या वेळेला रेडिंग करत असतो त्यावेळेला मात्र त्याच्या मनामध्ये असलेला आत्मविश्वास तो जागवत असतो आणि तोच क्रिकेटमध्ये आता आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं तो बॅटिंग करतोय तो त्याच्या मनात एकच आहे की 31 धावांचं टार्गेट मला चेस करायचं आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती मला आगाज करायचा आहे. त्याचं उत्तर त्याने पहिल्या 2 बॉलवरती दिलंय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार. सांघिक धावसंख्या 8 वरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. चौकारांची हॅट्रिक संपन्न होईल का? राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र अगदी पाहिलं तर हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेटने चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावांचं टार्गेट चेस करताना आपण भादाने टीमला पाहतोय. सुरुवात दमदार झाली आहे. 9 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 22 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील पाहिलं तर विजयाकरिता 9 बॉल 22 14.67 सरासरी बॅटिंग करायची आहे. स्ट्रायकर एंड वरती देवराज. यावेळेला उडून दिलाय काऊ कॉर्नर कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहा ही कॅच होती का मॅच होती? क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालंय. पहा शेवटच्या मोमेंट वरती क्षेत्ररक्षकानं बॉलला अडवलाय आणि आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत. झेल जरूर ड्रॉप झाला परंतु धावा त्या ठिकाणी वाचवल्या. परंतु झेल कोणाचा सुटलाय तर देवराजचा. एक सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 10 अंकावरती. पहा पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार. त्यानंतर 10 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी लोअर फुलटॉस बॉल सरळ वाटने खेळून गेला. लॉंग दी कार्पेट 20 मध्ये बॉल निघून गेलाय. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केला आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या संपन्न केली आहे. पहा रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याच्या चपळाईने या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावेने टीमची धावसंख्या 12 अंकावरती. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची गरज. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. या वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट होतीये.
एक रोमांचक मॅच आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावफलकावरती 13 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये आवश्यकता 18 धावांची. चला स्पीडअप करा. विनंती आहे की आपण फील्ड रचना सजून घ्या. मैदानात पाणी पाठवा. 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज. उद्या ठीक 9:30 वाजता पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. बाबा स्पोर्ट्स केळे आणि त्याच्या विपक्षामध्ये जय बजरंग वडवली. हा पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू होईल. ओमसाई क्रिकेट असोसिएशनची उद्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. मोठे फटके मारले तर टीम भाताणे संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतील. परंतु त्याकरिता आघाडीच्या 3 बॉलवरती अटॅक होणं खूप गरजेचं आहे. पहिल्या 3 बॉलवरती मोठे फटके येणे गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 अंतिम निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाज निशांतला आणलंय. शेवटचे 6 बॉल अगदी महत्वपूर्ण. या 6 बॉल वरती खूप काही घडताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल निशांतचा. पहिल्या बॉलला उडवलाय. अतिरिक्त उंची गाठली आहे परंतु लांबी गाठलेली नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. अर्थातच विश्वास बाद होत आहेत. दुसरा धक्का टीम भाताणे संघाला. रंगात कशी रंगात रंगात आली ही मॅच. रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची कॅच. या फिल्डरनी घेतली. या सामन्यावरती पकड निर्माण करत असताना झून नांदुर्की संघ आज नशिबाची साथ देखील त्यांना मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना तिकीट मिळालं. थेट दुसऱ्या फेरीचं तिकीट आणि तिथून त्याने मागे पाहिलं नाही. तिथून त्यांनी त्यांचा चांगला खेळ दाखवला. गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी आणि आता क्वालिफायर मॅच मध्ये एक चांगला परफॉर्मन्स. 5 बॉलचा खेळ शिल्लक 18 ची गरज. नवीन फलंदाज राकेश स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळला गेलाय. ऑन मिड ऑन कडे चेंडूची फेकी होते. चांगला एंड वरती फेकी झाली. चांगली फेकी दर्जेदार फेकी पाहायला मिळाली. चांगला थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा इथे मात्र मिळतील. 4 बॉल मध्ये 16 ची गरज. राकेशला अटॅक करावा लागेल. आपले हात खोलावे लागतील. आपल्या संघाला विजयश्री करायचं असेल तर चौकार षटकार खेचावे लागतील. चेंडू अगदी 4 आहेत आणि धावा अगदी 16 पाहिजेत. म्हणजे अर्थात मोठी धावसंख्या. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढले गेले. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील. फक्त सिंगल आली. शेवटचे 3 बॉल या मॅच मध्ये शिल्लक आणि 15 धावांची गरज. कालच्या दिवसामध्ये टीम धोंडा वडवली. वाट पाहत असेल या 2 टीम पैकी कोणती टीम विजय होते आणि आम्हाला त्यांच्या सोबत खेळण्याची संधी मिळते. आणि निश्चित रविवारी ही पहिली सेमीफायनल असेल ठीक 3:30 वाजता. यावेळेला मात्र पाहिलं सरळ बॅटने लॉंग ऑफ कडे एक सिंगल मिळेल. विजय संघाला विनंती असेल आणि सूचना देखील असेल. रविवारी आपण बरोबर 3 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. अन्यथा आयोजक योग्य तो निर्णय घेतील. कारण आमच्या ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा रविवारी लवकर संपन्न होतात. षटकातला पुढचा बॉल निशांतचा. यावेळेला फटका दमदार आहे. लॉंग ऑफला प्रोटेक्शन दिलाय आणि तिथे देखील झेल टिपला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद. शेवटचा बॉल या मॅच मधला शिल्लक आहे. तब्बल 14 धावांची गरज. झून नांदुर्की संघानं शिरकाव केला या मॅच मध्ये. या मॅच मध्ये परफॉर्मन्स खूप चांगला राहिला त्यांचा. सर्वप्रथम बॅटिंग खूप चांगली राहिली आणि त्यानंतर गोलंदाजी देखील तितकीच कणखर. अगदी पहिल्या मॅच पासून आपण त्यांची गोलंदाजीची धार पाहिली. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. या मॅच मधला अंतिम निर्णायक चेंडू आणि इथे सामना जिंकलाय. अर्थातच टीम झून नांदुर्की संघ इथे विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन अँड हार्ड लक टीम भाताणे. डॅडी मज वरट काढा घरान पैसे खर्च करा. डॅडी मज वरट काढा घरान पैसे खर्च करा.